आज या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये आमचे तालुक्याचे नेते सचिनदादा सोमवंशी, उपोषणार्थी श्वेताताई व शेतकरी भगिनी, शेतकरी बंधू यादी दादांनी सांगितलंच की हा एकदम शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि जीवनामरणाचा हा प्रश्न आहे। यासाठी अनेक वेळेस लेखी तोंडी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले, लोकप्रतिनिधींना लक्षातही आणून दिलं गेलं, परंतु आज या प्रश्नासाठी कुठल्याही प्रकारचा राजकीय वगैरे कुठला काही आमचा संबंध नाही। फक्त एक शेतकरी म्हणून हा आम्ही लढा उभारलेला आहे। त्या लढ्यासाठी आज जे शेतकरी बांधव भगिनी इथे या संख्येने उपस्थित आहेत, भविष्याच्या दृष्टिकोनामधून आज बरेचसे लोक वृद्धापकाळाकडे झुकलेले आहेत। भावी पिढीची त्यांना चिंता आहे की आज या शेतीमध्ये जर रस्ता नसला तर ही शेती करायची कशी, व भविष्यामध्ये शासन म्हणतं आमच्याकडे नोकऱ्या नाही आहे। मग शेती आणि शेतीला काही जोडधंदे व्यवसाय जर करायचा म्हटलं, जर शेतापर्यंत जाण्याला जर चांगला सुसज्ज रस्ता नसेल तर त्या कुटुंबाची अवस्था दयनीय होईल। परत जो 17 नंबर राज्यमार्ग त्यांनी त्या रस्त्याला दिलेला आहे, त्याच्यामुळे याआधी शेतकऱ्यांनी जे काही जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार केलेले आहेत त्या संदर्भात रेडी रेकनर शासनाचा जो कर आहे, टॅक्स आहे, तो भरावा लागलेला आहे। आज तो 17 नंबर रस्ता तात्काळ रद्द करून व याआधी ज्या शेतकऱ्यांकडून जास्तची स्टॅम्प ड्युटी घेतलेली आहे त्यांना ती तात्काळ परत करण्यात यावी। जर आपण एखाद्या खरेदी विक्रीमध्ये कमी स्टॅम्प ड्युटी भरली तर त्याची आकारणी केली जाते शासनाकडून, त्याच पद्धतीने त्या गरीब शेतकऱ्यांकडून जी स्टॅम्प ड्युटी व पैसा टॅक्स घेतलेला आहे तो तात्काळ शासनाने परत करावा व या रस्त्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी, आमदार, जिल्हा परिषद ज्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद CO मॅडम, कलेक्टर साहेब, तहसीलदार यांनी समन्वय साधून हा जो जिव्हाळ्याचा आणि गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्यांचा हा तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावा। तसं जर यांनी दखल नाही घेतली तर आमच्या नेत्यांनी सांगितलं की तालुका आणि जिल्हा पातळीवरती आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये एक तीव्र आंदोलन छेडू व त्याच्या होणाऱ्या परिणामास सर्वतोपरी शासन जबाबदार राहील असं दादांनी ग्वाही दिली। त्या अनुषंगाने आजही मी सांगू इच्छितो की ह्या उपोषणार्थींना त्या रस्त्याचा जो प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावावा व आम्हाला शेतकऱ्यांना एक न्याय द्यावा, एवढं मी बोलू इच्छितो।